नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, साहित्य पंढरीवर गेले काही दिवस तुम्ही ऐकताय सह्याद्री कन्या डॉक्टर शीतल शिवराज मालुसरे लिखित रायबा ही कादंबरी. आज या कादंबरीचा 11वा भाग श्रोते हो तुम्ही ऐकणार आहात. हा भाग शेवटचा भाग असणार आहे रायबा या कादंबरीचा. पण श्रोते हो, तत्पूर्वी एक नम्र निवेदन करतो की तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करू शकला नसला तर प्लीज आत्ता चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढचा भाग ऐका. 11वा भाग रायबा या कादंबरीचा, स्वराज्य पार करणारा पारगड. राज्याभिषेक सोहळ्याला मोठा खर्च झाला होता. स्वराज्याचा खजिनाही कमी झाला होता. शिवाजी राजांच्या स्वराज्याचा लौकिक सर्वत्र वाढला होता. भारताबाहेरही स्वराज्याला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळालेली होती. शिवाजी राजांनी राज्याभिषेकानंतर 1675मध्ये दक्षिण भारताची मोहीम हाती घेतली. रायबा मालुसरे यांच्यासह येसाजी कंक असे अनेक बहादर मावळे होते. मावळ्यांची 1.25 लाखांची फौज होती महाराजांच्या बरोबर. गोवळकोंडा, आंध्र, केरळ आणि तामिळनाडूतले राजे महाराजांना शरण आले. दक्षिण मोहिमेत महाराजांना मोठा विजय मिळाला. महाराज परतीच्या मार्गावर येत होते. कर्नाटकाची सीमा ओलांडून महाराज बेळगाव खानापूर मार्गे स्वराज्याच्या सीमेवर आले. सह्याद्रीच्या उंच शिखराकडून एका बाजूला समुद्र तर दुसऱ्या बाजूला पोर्तुगीजांनी अनेक वर्ष ठाण मांडलेला गोवा शिवाजी राजांच्या दृष्टीला पडला. महाराज उंच शिखरावर थांबून बराच वेळ चोहोबाजूचा प्रदेश न्याहाळत होते. या डोंगराचे कडे तासून महाराजांच्या आज्ञेनं नवीन किल्ला बांधण्याचं काम वर्षभरापासून सुरू होतं आणि त्याची पाहणी करण्यासाठी महाराज उंच शिखरावर आलेले होते. किल्ल्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं होतं. महाराजांची राजसदर, किल्लेदार पहारेकऱ्यांच्या चौक्या, इमारती, धान्य कोठारं, दारू कोठारं, भवानी देवीचं मंदिर आदी बांधकामं पूर्ण झालेली होती. महाराजांचा मुक्काम 29 दिवस तिथेच होता. म्हणता म्हणता 1676चा जानेवारी महिना सुरू झाला. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महाराज नवीन बांधलेल्या किल्ल्यावर आलेले होते. पहिली राजधानी राजगड आणि नवीन राजधानी रायगडपासून शेकडो कोस दूर अंतरावरील किल्ल्यावर महाराज इतके दिवस कधीच थांबलेले नव्हते. शिवाजी राजांनी आपल्या कल्पकतेनं डोंगरी किल्ले, सागरी किल्ले बांधले. त्यांची नावंही त्यांनी दूरदृष्टीनं ठेवलेली होती. राजगड, प्रतापगड, पद्मदुर्ग, विजयदुर्ग अशी नावं महाराजांनी देऊन आपल्या प्रभावी प्रतिभेचं दर्शनच घडवलेलं होतं. आता नवीन किल्ल्यांचं काम पूर्ण झालं होतं. शिवाजी राजे किल्ल्याच्या बुरुजावर गेले. सोबत रायबा मालुसरे होता. रायबा शिवाजी राजांच्या सोबत बुरुजावरून चोहोबाजूचा प्रदेश न्याहाळत होता. शिवाजी राजे रायबाला म्हणाले, रायबा, स्वराज्याच्या सीमा चोहोबाजूला वाढल्या. स्वराज्यही मोठं झालंय. आता इथेच स्वराज्याच्या सीमा थांबवाव्यात असं मनात आलंय. स्वराज्याच्या सीमा पार करणाऱ्या या किल्ल्याला आम्ही पारगड असं नाव देतोय. आजपासून पारगड हा स्वराज्याचा दक्षिण दरवाजा असेल. पारगड म्हणजे स्वराज्याचं वैभव, स्वराज्याचा मानबिंदू. महाराजांनी किल्ल्याला पारगड असं नाव दिलं. गडाला वैभव दिलं. दक्षिण विजय मोहिमेत मिळालेला मोठा खजिना महाराजांनी पारगडावर गुप्त ठिकाणी ठेवला. रायबाशिवाय हे ठिकाण कुणालाही माहीत नव्हतं. भवानी देवीला महाराजांनी हिरे, माणकं आणि सोन्याचे अलंकार अर्पण केले. रायबा मालुसरे सोबत असलेले उमरठ, सिंहगड, खेंगर, गोडवली, पसरणी, राजगड आणि पुरंदरच्या मावळ्यांना मोठमोठी बक्षिसंही दिली. किल्ल्याचा नामकरण सोहळा पार पडला. बक्षिसं दिली गेली. पारगडावर मोठा आनंदोत्सव साजरा झाला. 1.5 वर्षांनंतर राजधानी रायगडाकडे निघण्याची तयारी शिवाजी राजांनी सुरू केली. मात्र अचानक महाराजांची पावलं थांबली. राजसदरेत महाराज एकटेच शांतपणे विचार करत बसले होते. भूमिपुत्रांचं स्वतंत्र राष्ट्र उभारलं. रयतेची गुलामगिरीतून मुक्तता केली. मुलीबाळींचा, बरकीचा बाजार बंद करून स्त्रियांना सन्मान दिला. गुलामाची विक्री बंद केली.
बलाढ्य 5 मुसमिली सत्ता पायदळी तुडवल्या, रयतेचं स्वराज्य निर्माण केलं, असे विचार शिवाजीराजांच्या मनात येत होते. हे स्वराज्य सुरक्षित ठेवण्यासाठी तान्हाजी, बाजी, शिवा, कोंडाजी, सूर्याजीसारखे बहाद्दर मावळे पाहिजेत. असे मावळे स्वराज्यात आहेत म्हणून स्वराज्य सुरक्षित आहे, असं महाराजांचं अंतःकरण त्यांना सांगत होतं. रायबा मालुसरे हा लगबगीनं एकटेच बसलेल्या शिवाजी राजांच्या जवळ गेला. महाराजांना खाली वाकून रायबानं मुजरा केला. त्यावर महाराज रायबाला म्हणाले, रायबा, तुझ्या वडिलांनी मोठं स्वराज्य कार्य केलंय, आता तुझ्यावर आम्ही मोठी जबाबदारी टाकणार आहोत. रायबा महाराजांच्या पायाजवळ येऊन बसला. जी, राज कोणतीही कामगिरी माझ्यावर सोपवा. जीवात जीव असेपर्यंत स्वराज्याची सेवा करण्याचं वचन मी माझ्या बाबांना दिलंय. रायबाचं बोलणं पूर्ण झालं. सर्व सदर शांत झाली होती. शेलार, पारठे, कळंबे, झेंडे, भालेकर, खामकर, पढेर, थोपटे अशी मावळी मंडळी दाटीवाटीनं सदरेच्या प्रांगणात बसलेली होती. सदरेवरून उठून महाराज उभे राहिले. सकाळचे 10 वाजलेले होते. सूर्याचा लख्ख प्रकाश पडला होता. दिवस होता 26 जानेवारी 1676. रायबाला जवळ घेत शिवाजीराजे म्हणाले, रायबा, पारगडचा किल्लेदार म्हणून आजपासून तुझी जबाबदारी. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत तू पारगड सोडायचा नाही, स्वराज्य कार्य करायचं आहे. शिवाजीराजांची आज्ञा ऐकून रायबा मालुसरे भारावून गेला. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हायला लागले. शिवाजीराजांनी पारगडची सनद, ताम्रपट रायबाला दिली. महाराज नंतर रायगडाकडे रवाना झाले. जगाच्या इतिहासात सर्वप्रथम मातृभूमीवर प्रेम करण्याची शिकवण शिवरायांनी आपल्या मावळ्यांना दिली. मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिली. क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर मावळ्यांना शिवरायांनी देशभक्तीचा महामंत्र दिला. कष्टकरी मावळ्यांच्या साथीनं शिवरायांनी सार्वभौम लोकशाही राष्ट्राची निर्मिती केली. लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुता, स्त्रीमुक्ती, प्रगत युद्धतंत्र, आरमार, प्रशासन, अर्थकारण, रोजगार, आयात निर्यात या सगळ्याचे आद्य जनक म्हणून छत्रपती शिवरायांच्या विश्ववंदनीय कार्याचा ठसा जगाच्या इतिहासात उमटलाय. शेतकऱ्यांच्या हितासाठी आयुष्यभर जीवन वेचून सैन्य, मुलकी, प्रशासन याची अद्ययावत रचना केली. मायभूमीच्या रक्षणासाठी शिवरायांनी आपल्या मावळ्यांना जागरूकता रुजवली. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत बलाढ्य शत्रूविरुद्ध शिवरायांनी घडवलेल्या मावळ्यांनी, वीरांनी लढा दिला. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मोठी कामगिरी रायबावर सोपवली होती. अशी कामगिरी महाराजांनी प्रथमच सोपवलेली होती. त्यामुळे रायबा धन्य झालेला होता. उमरठ इथे आता रायबाचं वास्तव्य होणार नाही याचं त्याला दुःखही होतं. मात्र शिवाजीराजांनी सोपवलेल्या कामगिरीनं रायबा भारावून गेला होता. आई सावित्रीबाई, बहीण उमा या महाराजांनी सोपवलेल्या कामगिरीनं आनंदून गेलेल्या होत्या. स्वराज्यासाठी आपलं जीवन आहे असं म्हणत सावित्रीबाई रायबाला म्हणाल्या, रायबा, उमरठ कोकण भूमीनं आपल्याला भरभरून दिलंय. इथून पारगडावर जाताना पाय ओढवत नाही. उमाचं सोयरीक हितच करू. त्यामुळं आपलं जाणं येणं राहीन कोकणात. आईच्या म्हणण्याप्रमाणे उमरठच्या पाटलांच्या मुलाशी उमाचं लग्न ठरलं. उमा कळंबे पाटलांच्या घरात दिली. मालुसरे कळंबे सोयरे झाले. दोन्ही घराणी रक्ताच्या नात्यानं बांधली गेली. सूर्याजी मालुसरे आणि त्याचा परिवार साखर इथे राहिला. सूर्याजी स्वराज्यात मोठी कामगिरी बजावत होता. रायबा मालुसरे आपला परिवार घेऊन स्वराज्याच्या सेवेसाठी पारगडावर आला. त्याच्यासोबत उमरठे, पोलादपूर, महाड, कर्णवडी, तोरणा, राजगड, सिंहगड, भोर, गोडवली, पसरणी भागातल्या 500वर मावळे मुलाबाळांना घेऊन शेकडो मैल दूर स्वराज्याच्या रक्षणासाठी त्या अतिदुर्गम पारगडावर आले. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत पारगड सोडायचा नाही, स्वराज्याची सेवा करत राहायची. ऐकलत ना रायबा? छत्रपतींनी तेव्हा रायबावर ही कामगिरी सोपवली होती आणि आता तुमच्यावर ही कामगिरी आहे की तो इतिहास जिवंत ठेवायचा आहे. हो काका, नक्कीच.
असं म्हणत रायबा, नलावडे सर, शीतलताई, अंकिता आणि दिव्यानी पारगड किल्ल्याच्या पायऱ्या चढायला लागले. एकूण 360 पायऱ्या चढून वर जाताच दरवाज्यावर 2 तोफा आहेत. समोरच मारुतीचं मंदिर आहे, गडाला तटबंदी आहे, भगवतीचं मंदिर आहे, सतीची समाधी आहे. याच पारगडावर रायबा पोहोचले. नलावडे पुढे बोलायला लागले. तान्हाजी मालुसरेंच्या जन्मानं ही भारतभूमी पवित्र झाली, यात शंका नाही. गोडवली जन्मभूमी, उमरठ कर्मभूमी आणि संपूर्ण स्वराज्य शौर्यभूमी. स्वराज्य भक्तीची भगवी ज्वाळा उराशी कवटाळून लढणारे मावळे पाहिले ते छत्रपतींच्या शिवशाहीत. सोपं नाही जीवावर उदार होऊन शिर तळहातावर घेऊन स्वराज्याला प्राण समर्पित करणं. यासाठी वाघाचं काळीज असावं लागतं. जाज्वल्य देशभक्ती नसानसात भिनावी लागते. भगवं वादळ मनात घोंगवायला लागतं. रक्ताच्या प्रत्येक थेंबात देशभक्ती ओतप्रोत भरलेली असायला लागते. नसानसातून स्वराज्य भक्ती वाहत असते. मग त्या धाडसाची काळाला भीती वाटत नाही, कारण त्या धाडसाने काळाचीही छाती फाटावी असं ते साहस, असं ते धाडस. आणि हे धाडस मालुसरेच्या वंशजांनी पिढ्यानपिढ्या जपलेलं आहे. रायबा मालुसरेंना पारगड किल्ल्याची किल्लेदारी मिळाल्यानंतर दक्षिणेवरील मोहिमेवर जाताना शिवरायांनी तळकोकण, गोवा आणि समुद्र किनाऱ्यावरच्या शत्रूंच्या हालचालीवर बारकाईनं नजर ठेवण्याची जबाबदारी, अभेद्य पारगडाचं महत्त्व ओळखून रायबा मालुसरे यांच्यावर पारगड आणि सभोवतालच्या प्रदेशाची जबाबदारी पण रायबावर सोपवलेली होती. चंद्रसूर्य असेपर्यंत पारगड किल्ल्याचं रक्षण करावं ही शिवछत्रपतींची आज्ञा ऐकून रायबा मालुसरे भारावून गेले होते. 12 मावळ खोऱ्यातील आणि उमरठा पोलादपूर भागातील शेलार, पेंढे, झेंडे, शिंदे, माळवे, कुबल, डांगे, चिरमुरे, वानरे आदी 500 मावळ्यांसह पारगडावर त्यांनी वास्तव्य केलं. गडाच्या चौफेर असलेली तटबंदी भक्कम केली. ठिकठिकाणी बुरुज बांधले. अजिंक्य वीर म्हणून रायबा मालुसरेंनी छत्रपतींच्या 3 पिढ्यांना साथ दिली. रायबांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा मुंबाजी यांनी त्यांची समाधी पारगडावर बांधली. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराराणी, छत्रपती शाहू महाराज यांना रायबा, त्यांचा मुलगा मुंबाजी आणि पुढे येसाजी यांनी साथ दिली. मालुसरे यांच्याकडे निवडक शूर मावळ्यांची 1000वर शिवबंदी होती. संकटसमयी लागणारा दारुगोळा, शस्त्रसाठा याचं मोठं भांडार होतं गडावर. त्यामुळे दुर्गम पारगड जिंकणं शत्रूला कधीच शक्य झालं नाही. शत्रूशी लढताना अनेक मावळे धारातीर्थी पडले, मात्र मालुसरे कधीही मागे हटले नाहीत. स्वराज्याच्या चढ उतारात, प्रतिकूल परिस्थितीत ते गड लढवतच राहिले. रायबा मालुसरे यांचे नातू येसाजी, त्यांचा मुलगा सूर्याजी, पुढे पुन्हा येसाजी, आप्पाजी बळवंत, नारायण यांनी पारगडची सेवा प्रामाणिकपणे केली. पुढे उदरनिर्वाहासाठी नारायणराव यांचे चिरंजीव बाळकृष्ण आणि तान्हाजी हे बेळगाव इथे स्थायिक झाले. तरीही पारगडच्या देखभालीसाठी ते अहोरात्र झटतच राहिले. भारतीयांमध्ये प्रखर राष्ट्रभक्ती जागृत व्हावी, ऐतिहासिक पारगडाचं जतन व्हावं म्हणून आणि पारगड हे पर्यटन स्थळ व्हावं म्हणून कैलासवासी बाळकृष्ण मालुसरे आणि कैलासवासी शिवराज बाळकृष्ण मालुसरेंनी फार मेहनत घेतली. छत्रपतींनी नरवीरांच्या देहावर ठेवलेली समुद्र कवड्यांची राजमाळ, पायदळ आणि घोडदळाच्या लढायात नरवीर तान्हाजी मालुसरे यांनी वापरलेली शस्त्रास्त्र, तलवारी, शिवरायांनी दिलेली सनद, शिवकालीन नाणी त्यांनी आजही जतन करून ठेवलेली आहेत. इंग्रज राजवटीपर्यंत पारगडच्या देखभालीसाठी मालुसरे कुटुंबियांना मानधन मिळत असे. पुढे स्वातंत्र्यानंतर खर्च मिळणं बंद झालं. अनेक कुटुंब परिवारासह गड सोडून गेली. सध्या गडावर 20-25 कुटुंब आहेत. मालुसरेंचे आप्पाजीपर्यंत सर्वांना एकच पुत्र झाले, तान्हाजी आणि बाळकृष्ण. कैलासवासी तान्हाजी यांना नारायण आणि आप्पाजी असे 2 पुत्र आणि प्रतिभा प्रभाकर झेंडे आणि निर्मला प्रकाश गवस अशा 2 विवाहित कन्या आहेत. तर कैलासवासी बाळकृष्ण यांना शिवराज नावाचे पुत्र आणि 5 कन्या आहेत. शिवराज यांचं 1 वर्षांपूर्वी निधन झालं. कैलासवासी बाळकृष्ण मालुसरे यांना ज्योती विजय पार्टे,
जयश्री उदय सुर्वे, मंगल राजेंद्र घोरपडे, सीमा प्रभाकर गवस, विजयमाला राजेंद्र पार्टे अशा 5 विवाहित कन्या आहेत. त्यांच्या पत्नी कैलासवासी पार्वतीबाई यांचं 7 ऑक्टोबर 2020 रोजी निधन झालं आणि इतिहासाचा फार मोठा ठेवा पडद्याआड गेला. रायबा अगदी तुमच्या आजीपर्यंतचा इतिहास तुम्हाला सांगितला. आता त्या काळातले पत्रे, राजमाळ आणि काही दस्तऐवज तुमच्या दादांनी जपून ठेवलाय. हो काका, पारगडचा अल्बम, त्यामध्ये मान्यवरांच्या सह्या आहेत, त्यांच्या शुभेच्छा आहेत, अंकिता म्हणाली. काका आणि पप्पा गेल्यानंतर आमच्या आईने हा इतिहास जपलाय, अक्षरशः जीवाचं रान करून, दिव्यानीने दुजोरा दिला. खरंच काका, आज तान्हाजी चित्रपट असेल आणि तान्हाजी मालुसरेंचा इतिहास असेल, तुम्ही आणि मावळा जवान संघटना नेहमीच आमच्या आईच्या सोबत आहात. त्याचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे काका, रायबा बोलले. हो, आणि ताईही आज शिवरायांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं प्रामाणिक काम करतातच आहेत की. या कामी त्यांना त्यांचे दोन्ही बंधू, दोन्ही मामांची मुलं आणि तुमची साथ फार मोलाची आहे. तसंच तुमच्या 5ही आत्यांचं सहकार्य महत्त्वाचं आहे. ऐका ना रायबा, वारसा मिळणं हे पूर्वसंचित, पण वारसा जपणं हे अवघड, कारण राष्ट्रासाठी केलेल्या बलिदानाची गाथाच वेगळी. खरंच 1980मध्ये कैलासवासी बाळकृष्ण मालुसरे म्हणजे दादा आणि विठोबा मालुसरे यांची झालेली भेट ऐतिहासिक ठरली बघा. अहो खरंच की भाऊ, असं म्हणत शीतलताई बोलायला लागल्या. भाऊ बघा ना, आजही 350 वर्षांनंतर उमरठकरांनी, गोडवलीकरांनी आणि पारगडवासियांनी हा वारसा जपलाय जीवाच्या पलीकडे. उमरठ आणि संपूर्ण पंचक्रोशीतले मावळे, तसंच राजीपचे माजी अध्यक्ष चंद्रकांत दादा कळंबे, रामदास कळंबे, मारुती कळंबे गुरुजी आणि संपूर्ण उमरठकरांनी हा जाज्वल्य इतिहास जागता ठेवलाय. अगदी इथले आमदार भरत शेठजी गोगावले हेही नेहमी न चुकता येतात उमरठला दरवर्षी. प्रकाश कदम पत्रकार हेही न चुकता येतात. हो ताई, हा धगधगता इतिहास जपणं हे महत्त्वाचं आहे. आता तुम्हीच पहा, हा रायबाचा पारगड किल्ला इतिहासाची साथ देत उभा आहे. आई भगवतीचा वरदहस्त, आईचा आशीर्वाद सतत आहे तुमच्या कुटुंबियांवर. स्वराज्यासाठी सांडलेलं रक्त, ते बलिदान कधीही व्यर्थ गेलेलं नाही. आणि रायबा, आज तुम्ही त्यांचेच वंशज, नलावडे म्हणाले. हो काका, एक ते होते तान्हाजी पुत्र रायबा आणि हे आमचे बंधू तान्हाजी मालुसरे यांचे थेट 13वे वंशज रायबा शिवराज मालुसरे. किती छान वाटतंय ना, रायबा ते रायबा, अंकिता म्हणाली. काका, मालुसरेंचं देवघर पाहू, मंदिरात जाऊ भगवतीच्या आणि आपण निघू. हो भाऊ, निघूयात. काका, खरंच इतिहास तुम्ही अगदी पूर्णपणे अलगद उलगडून सांगितलात. खरंच मला खूप अभिमान वाटतोय काका. मी या मालुसरे घराण्यात जन्मलो याचा, आणि आजोबांनी माझं नाव रायबा ठेवलं ना याचा सुद्धा. आणि पारगडच्या भगवती देवीचं दर्शन घेऊन ते सारे महाडच्या दिशेनं निघाले. खरंच अस्तित्वाला पुराव्याची गरज नसते, आणि आज पारगड किल्ला इतिहासाची साक्ष देत उभा आहे, अस्तित्व जपत. राजमाळ जपून ठेवली तिजोरीत साक्ष इतिहासाची, राजमाळ पतितपावन शिवरायांच्या पुण्यस्पर्शाची. इतिहास घडला कोंढाण्यावर, इतिहास घडला कोंढाण्यावर, बाजी लावली प्राणाची. सिंहगडावर भगवा फडकला, गती रोखली अखेरच्या श्वासाची. नरवीरांचं कलेवर सदरेत प्रतीक्षा राजांच्या दर्शनाची. नरवीरांचं कलेवर सदरेत प्रतीक्षा राजांच्या दर्शनाची. रक्ता माखल्या देहात भगवी ज्वाळा स्वराज्य भक्तीची. दाटले मेघ शिवछत्रपतींच्या डोळ्यात, दाटले मेघ शिवछत्रपतींच्या डोळ्यात. हलली करारी छटा चेहऱ्यावरची, गड आला पण सिंह गेला म्हणत. दिली भेट अनोखी राजमाळेची, दिली भेट अनोखी राजमाळेची. अजून जपून ठेवली देव्हाऱ्यात, साक्ष इतिहासाची साक्ष
इतिहासाची. श्रोते हो, यानंतर नितीन कळंबे यांनी नरवीर वंदना लिहिली आहे, ती ऐकवतो तुम्हाला. नितीन कळंबे लिखित नरवीर वंदना. व्याघ्रापरी झुंजला, दुर्जनांचा ठावो बुडविला, क्षात्र धर्मासी अनुसरला नरवीर तान्हाजी. तयाची ये पंथे जाऊ, शूरत्वाचे व्रत घेऊ, पाठ नेदी दाखवू समरंगणे. पराक्रम तंज दक्षता, धैर्य झुंज प्रगल्भता, अखंडसे शूरता आम्हा ठाई. शक्तिबळे उन्मत्तता, ज्ञानबळे अहंता, अहंबळे सत्ता नच करू. सेवारूपी वसा घेऊ, नम्रता अलंकारे लेऊ, विकासाचे दान देऊ समाजाशी. हर हर महादेव बळ, कोंदटवू महिमंडळ, लावू अवगुण सकळ देशोधडी. वारकऱ्यांसी पंढरी, प्राणाहून प्रिय थोरी, उमरठ पोलादपुरी तैसे आम्हा. धातू मनगट ल्यायला, हृदये वज्रभूत जाहला, सिंहगडी लाविता ध्वज भगवा. धीर धडधाकट ध्यास, वीर वज्राचा हा खास, उखाडिले उदे भानास समूळही. बंधू जयाचा सूर्याजी, सूर्य जैसा नभा माझी, साथीला प्रतापी गाजी शेलार मामा. चंद्र जैसा तारांगणी, मृगेंद्र केसरी पशुतुनी, तैसा वीर शोभे रणी नरवीर तान्हाजी. सरदार सामर्थ्यवान, खड्गासहित दैदिप्यमान, शत्रूचे करी दमन संग्रामी जो. तेज प्रतापी पुंजराशी, प्राण ठेविले कर्तव्याशी, साह्य झाला शिवाशी स्वराज्य स्थापने. शूरत्वाचा धनाढ्य, सिंहापरी बलाढ्य, स्वराज्याशी साध्य केले ज्याने. ऐसा वीर तान्हाजी, न ख्याती ऐसी तुझी, स्वधर्माचे काजी प्राण दिधला. तयाचे पुत्र आम्ही, कीर्ती हे वाढवू जनी, सेवेची शपथ घेऊनी पुढे चालिलो. श्रोते हो, डॉक्टर शीतल शिवराज मालुसरे लिखित रायबा ही कादंबरी इथेच संपली. हा दैदिप्यमान इतिहास मला तुम्हाला वाचून दाखवण्याची संधी दिली याबद्दल डॉक्टर शीतलताईंचे मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो. ऐकत रहा साहित्य पंढरी कथाकथन चॅनल अशाच उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार.